नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तणनाशक मारून साधारण झालेले आहेत 9 दिवस आणि आपण सांगितलं होतं की तणनाशक मारल्यानंतर आपण त्याचा रिझल्ट दाखवणार आहे। तर आपण आजच्या रोजी याचा रिझल्ट जे म्हणतो आपण हे बघणार आहोत। तर याच्यामध्ये कोणतं तण मेलं हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात जास्त चांगला रिझल्ट आला म्हणजे लवाळीवर बघू शकता। आता हे लवाळी गवत आहे आणि संपूर्ण बुडाला बसलेला आहे। हे याच्यावर चांगला रिझल्ट भेटलेला आहे। त्याचबरोबर लांब पानाचे जे गवत आहे, जसं की ज्याला लाल बुड असते, हे बघा, हे लाल ही गवत याची पूर्ण सडून गेलेलं आहे। त्याच्यानंतर केनासुद्धा चांगला प्रकारे संपूर्ण सडलेला आहे। हे बघू शकता, हे संपूर्ण सडलेलं आहे केना। आणि दुधी आवळी गवत म्हणतो आपण, आवळी गवतसुद्धा चांगल्या पद्धतीने संपूर्ण दबलेलं आहे। हे आवळी गवत आणि आणखी याच्यामध्ये फक्त एक गवत मेलं नाही, ती म्हणजे ज्याला आपण कोणतं गवत म्हणतो त्याला, सुपारी गवत, जे की कोणाच तणनाशकाने मरत नाही, शक्यतो सुद्धा सुपारी गवत मरत नाही। तर हे सुपारी गवत बघू शकता, हे गोल पानाचं असते सुपारी गवत, तर हे याच्यामध्ये मेलेलं नाही। बाकीचा रिझल्ट जे आहे हे चांगला मिळालेला आहे। आणि आणखी एक म्हणजे, तर या शेतामध्ये जेव्हा आपण तणनाशक घेतलं तेव्हापासून कंटिन्यू सतत रोज पाऊस आहे। त्या दिवशीपासून आपली कोणतीच फवारणी झालेली नाही। आपण तणनाशक घेतल्यानंतर साधारण 5 ते 6 दिवसाला आपली पहिली फवारणी असते महत्त्वाची, तर तीसुद्धा आपली फवारणी याच्यामध्ये झालेली नाही। एवढा पाऊस आहे रोज, या तणनाशकाचा रिझल्ट आणखी चांगला मिळाला असता, याला जर सूर्यप्रकाश वगैरे मिळाला असता तर बघू आता। आणि एका शेतामध्ये आपण वापरलेलं आहे शक्यतपेक्षा मला वाटतं हे बरं आहे। आता याच्यामध्ये आपण प्रचार वगैरे करत नाही आणि याचे काय आपल्याला कोणी पैसे दिले नाही। जे रिझल्ट आहे ते आपण लाईव्ह शेतामधून दाखवण्याचा प्रयत्न असते। लांब पानावर चांगलं जे असर केलेलं आहे, केना चांगला भरलेला आहे। याच्यामध्ये बघू शकता, केना दिसत नाही, जे आपण गवत सांगितलेलं आहे हे गवत त्याच्यामध्ये दिसते। बघा, आपलं सुपारी गवत दिसते, बाकी गवत दिसत नाही। आणि हे शून्य मशागतीमध्ये आहे। विशेष म्हणजे शून्य मशागतीमध्ये गवत जास्त राहायला पाहिजे आणखी उलट, तर याच्यामध्ये गवत वगैरे दिसत नाही। जे तण खूप मोठं होतं ते मेलं नाही, जसं की हा वेल जे बघा हे खूप मोठं आहे, हे मेलं नाही। तर बाकी गवत संपूर्ण मेल्यासारखं आपल्याला दिसते संपूर्ण। हे बघा, ही मोठा केना होता, हे संपूर्ण जळालेलं आहे। हे केन्यावर चांगला रिझल्ट भेटलेला याचा। ओस्ट्रिक्स परिजात कंपनीचा ओस्ट्रिक्स आहे, त्याचा रिझल्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत। संपूर्ण थोडंसं जास्त शेतामध्ये फिरून दाखवणार आहे मी, म्हणजे चांगल्या पद्धतीने लक्षात येईल। एकाच ठिकाणावर दाखवलं असं नाही व्हायला पाहिजे। बघू शकता, ही लवाळा वगैरे चांगला दबलेला आहे। जिकडून जास्त तण होतं तिकडून बघू आपण आता। ज्या शेतामध्ये आपण जास्त गवत होतं अशा ठिकाणी बघू शकता, या भागामध्ये थोडंसं जास्त गवत होतं आणि तशी खूप जास्त केना होता, तर ते सुद्धा आपण थोडंसं बघू, म्हणजे चांगलं लक्षात येईल आपल्या की केनावर खरंच रिझल्ट आहे का किंवा नाही, हे आपण जवळून बघू। ज्या ठिकाणी खूप जास्त केना होता अशा ठिकाणी तर आपण तिकडे जात आहोत, जिथं आपण म्हणतो केन्याचे बद होते। हे तण जे आहे बारीक आता निघत आहे कुठं हे मागून निघालेलं तण आहे, कारण सतत पाऊस आहे। बघू शकता, हे संपूर्ण पिवळं पडलेलं आहे आणि हे मरत आहे। तणाची संपूर्ण वाढ जे म्हणतो आपण हे स्टॉप झालेली आहे। हे बघा, या ठिकाणी जे खूप जास्त गवत होतं बघू शकता मित्रांनो। आता याच्यामध्ये आपण जास्त मोठेपण नाही करत आहे। बघू शकता, हे संपूर्ण सडलेलं आहे। बघू शकता, ही तर खूप जास्त नव्हतं हे बघू शकता। जाणून बुजून मी दाखवतो याच्यामध्ये, कारण की रिझल्ट आहे नाही आहे। कारण बरेच शेतकरी आपल्यावर डोळे झाकून विश्वास करतात, त्यांना लाईव्ह प्रूफ दाखवणं महत्त्वाचं आहे।
आणि याच्यामध्ये आपण प्रमाण जे आहे हे आपण फिक्स घेतलेलं आहे. जे आपण 400 एकरचं जे प्रमाण असतं आपलं ते आपण फिक्स याच्यामध्ये एका एकरमध्ये घेतलेलं आहे. आणि पाण्याचंसुद्धा प्रमाण आपण 200 लिटर घेतलेलं आहे एका एकरसाठी. बरं शेतकरी 4 पंप करतात, 5 पंप करतात. तर आपण तुम्ही फवारणीसुद्धा व्हिडिओ बघू शकता. आपली मारण्याची पद्धत जे म्हणतो आपण कशी होती काय नाही. तर अशा पद्धतीने रिझल्ट जे आहे हे आपल्याला ओस्ट्रिक्स या तणनाशकाचा आलेला आहे. हे आपण 3 एकरमध्ये 2.5 एकरमध्ये मारलेलं आहे. 1000 लिटर आपला 1 लिटर 1000 ml हे आपण मारलेले आहे. या भागामध्ये जास्त तण राहते उलट, कारण की ही शेवटचा भाग आहे. ज्या भागामध्ये जास्त तण राहते त्या भागामध्ये दाखवतो उलट मी, कारण की चांगलं थोडंसं लक्षात येईल याच्यामध्ये. जिकडून जास्त तण असलेल्या भागामध्ये हे बघू शकता. आता हे गवत आपण म्हणलो होतं की हे गवत याच्यामध्ये जास्त परेशान करत होतं आपल्याला. हे सडलं बघा. हे बघा, हात लावल्याबरोबर हाताला येत आहे. हे गवत सडलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, रिझल्ट म्हणतो आपण ते ओस्ट्रिक्स तणनाशकाचा. जे खूप मोठं जास्त गवत होतं त्याच्या गवत पडलं नसेल, असं गवत थोडंसं वाचलेलं असेल दिसते आपल्याला. हे मोठं तण याच्यामध्ये काँग्रेस गवतसुद्धा मेलं नाही, जिवंतच आहे. परंतु काँग्रेस गवत आपल्या शेतात जास्त दिसत नाही, बहुते झाड चुकून राहू शकते. तर तणनाशकाचा रिझल्ट लाईव्ह आपण थोडंसं बघू शेतामधला. ज्या तणावर गवत म्हणजे औषधी पडलं नसेल असं तण मात्र केना त्या ठिकाणी जिवंत आहे. कारण की प्रत्येक झाड येत नाही तण फवारणीमध्ये. ज्या ठिकाणी खूप जास्त तण राहते आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणावरचं हे आहे. आणि ही लवाळा वगैरे आपण म्हणतो नेहमीच लवाळा. आपण थोडंसं उपटून बघू लवाळा वगैरे. पूर्ण सडलेलं आहे. हे लवाळा आहे, संपूर्ण जागेवर दबलेलं आहे. तर अशा पद्धतीने रिझल्ट जे आहे आपल्याला मिळालेला आहे ओस्ट्रिक्स या तणनाशकाचा. बघू शकता मित्रांनो.